नमस्कार. हो. आज आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथावर बोलणार आहोत. नमस्कार. म्हणजे त्याच्या सुरुवातीच्या 20 अध्यायांवर आपण आज जरा सविस्तर चर्चा करूया. हो, नक्कीच. आपल्याकडे जी माहिती आहे ती एका YouTube व्हिडिओच्या उतारावर आधारित आहे. त्यात या पहिल्या 20 अध्यायांमधल्या महत्वाच्या कथा सांगितल्या आहेत. तर आपला उद्देश असा आहे की यातून नवनाथांची उत्पत्ती कशी झाली, त्यांची सुरुवातीची साधना, त्यांचे पराक्रम कसे होते आणि गुरु शिष्य परंपरा. हो, आणि विशेषतः मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे समजून घ्यायचे आहेत. बरोबर. या कथांमधनं काय विचार पुढे येतात ते बघूया. सुरुवात होते ती द्वापर युगाच्या शेवटापासून, म्हणजे कलियुग सुरू होणार आहे आणि धर्माची पुन्हा स्थापना करायची आहे. त्यासाठी श्रीकृष्णाने एक योजना आखली आहे. 9 नारायणांना अवतार घ्यायला सांगितले. अच्छा. त्यात कवी नारायण हे मच्छिंद्रनाथ म्हणून आणि हरिनारायण हे पुढे जालंधरनाथ म्हणून अवतार घेणार आहेत असं सांगितलं आहे. म्हणजे सुरुवातच एका मोठ्या दैवी योजनेतून होतीये. बरोबर. आणि इथे फक्त कृष्णच नाहीत, तर शिव, दत्तात्रेय यांसारख्या मोठ्या देवता आहेत. हो. आणि वाल्मिकी, व्यास, उद्धव, बलराम अशी पौराणिक पात्र सुद्धा या कथानकात येतात. म्हणजे हे सगळं एका मोठ्या परंपरेशी जोडलेलं आहे. अगदी. नाथ संप्रदायाला एका व्यापक म्हणजे अखिल भारतीय परंपरेशी हे जोडलं जातंय. युगांतर आणि धर्माची पुनर्स्थापना हा मुख्य हेतू दिसतोय. आता मच्छिंद्रनाथांच्या जन्माची कथा बघूया. ती तर खूपच म्हणजे विलक्षण आहे. हो ना. शंकर पार्वतीला एकांतात काहीतरी गुप्त बीजमंत्र सांगत होते आणि तो एका माशाने ऐकला, मत्स्याने. आणि त्याने ते शंकराचं वीर्य गिळलं असं. हो. आणि मग एका कोळ्याने त्या माशाला पकडलं तेव्हा त्याच्या पोटातून एक दिव्य बालक मिळालं. ते म्हणजे मच्छिंद्रनाथ. खरंच अजब कथा आहे. एका बाजूला दैवी ज्ञान, वीर्य आणि दुसऱ्या बाजूला मासा, कोळी. नक्कीच. यात योगायोग आहे, गुप्त ज्ञान आहे म्हणजे ब्रह्मज्ञान, आणि दैवी हस्तक्षेप आहे. मच्छिंद्र नावाचा अर्थ पण यातून लागतो. बरोबर. पण महत्वाचं काय आहे की उत्पत्ती जरी अशी विलक्षण असली तरी सुरुवात अगदी सामान्य परिस्थितीतून झालीये. म्हणजे दैवी आणि मानवी यांच्यातलं एक नातं इथे दिसतं. मग पुढे अध्याय 2 मध्ये मच्छिंद्रनाथ बद्रिकाश्रमाला जातात. तिथे कठोर तपश्चर्या करतात. ही तपश्चर्या म्हणजे नेमकं काय? तपश्चर्या म्हणजे असं नाही की फक्त शरीराला कष्ट द्यायचे, तर इंद्रियांवर ताबा मिळवायचा. ध्यान, साधना यातून आत्मिक शक्ती जागृत करायची. अच्छा. यातूनच मग मच्छिंद्रनाथांना शिव आणि दत्तात्रेयांचं दर्शन घडतं. आणि दत्तात्रेय जे नाथ संप्रदायात आदिगुरु मानले जातात, हो, ते त्यांना अनुग्रह देतात, म्हणजे कृपा करतात आणि मग विविध विद्या, मंत्र, तंत्र, शक्ती देतात. याच शक्तींना सिद्धी म्हणतात, अलौकिक सामर्थ्य. अच्छा. म्हणजे या सिद्धी त्यांना तपश्चर्येतून मिळाल्या. मग या मिळालेल्या शक्तीचा वापर कसा होतो? कारण लगेचच ते दक्षिणेकडे प्रवासाला निघतात असं दिसतंय, सप्तशृंगी, ब्रह्मगिरी अशा ठिकाणी. हा महत्वाचा प्रश्न आहे बरं का. ग्रंथानुसार या सिद्धींचा वापर धर्मकार्यासाठी करायचा असतो, जनकल्याणासाठी. त्यांच्या प्रवासात ते अंबिका देवीचा आशीर्वाद घेतात, कवित्व शक्ती मिळवतात. इतकंच काय, सूर्यदेवाला सुद्धा काही काळ बंधनात टाकतात. काय सांगताय? सूर्यदेवाला बंधनात? हो. या घटना त्यांच्या वाढत्या सामर्थ्याचं प्रतीक आहेत. पण याच दरम्यान एका वरदानामुळे मीननाथाचा जन्म होतो. त्यामुळे काही नैतिक प्रश्न पण उभे राहतात. म्हणजे सिद्धी मिळवणं आणि त्याचा योग्य वापर करणं हे सोपं नाहीये. सूर्यदेवाला बंधन घालणं ही तर त्यांच्या अमर्याद शक्तीची कमाल वाटते. पण याचा संबंध पुढे कसा येतो? याचा संबंध पुढे येतो त्यांच्या प्रवासात, एका महत्वाच्या भेटीशी. 3ऱ्या अध्यायात रामेश्वरला त्यांची हनुमानाशी गाठ पडते. हनुमान आणि मच्छिंद्रनाथ, बापरे, 2 वेगवेगळ्या युगांमधले, वेगवेगळ्या परंपरेतले हे महाशक्ती. हो. आणि सुरुवातीला दोघांमध्ये संघर्ष होतो. एकमेकांची शक्ती आजमावतात ते. पर्वत उचलणे, वायुस्तंभन वगैरे. संघर्ष का? हे शक्ती परीक्षण आहे. कोण श्रेष्ठ आहे हे बघणं. शेवटी हनुमान मच्छिंद्रनाथांचं श्रेष्ठत्व मान्य करतात. पण इथे एक गंमत घडते. काय? हनुमान स्त्री राज्याचा अनुभव घेण्याची इच्छा व्यक्त करतात आणि मच्छिंद्रनाथ त्यांना तसं वचन देतात. काय? हनुमानाने अशी इच्छा व्यक्त केली? हे तर अनपेक्षित आहे. हो. आणि हे वचन पुढे मच्छिंद्रनाथांच्या आयुष्यात खूप महत्वाचं ठरतं. या वचनाचा आणि स्त्री राज्याचा काय संबंध पुढे? तो थेट संबंध येतो अध्याय 11 मध्ये आणि नंतर 19-20 मध्ये. पण त्याआधी मच्छिंद्रनाथ अजून पुढे प्रवास करतात. हिंगळाज देवीच्या ठिकाणी जातात.
अध्याय 4-5 मध्ये. तिथे काय होतं? तिथे भैरवांशी संघर्ष होतो आणि इथे कवित्व किंवा वज्रपंजर मंत्राचा उल्लेख येतो. हे कवित्व म्हणजे काय? काव्य? नाही, इथे कवित्व म्हणजे काव्य नाही, तर मंत्रांनी तयार केलेले एक अभेद्य संरक्षण कवच. अच्छा. ह्या मंत्रशक्तीने ते भैरव आणि वेताळांवर विजय मिळवतात, देवीचा आशीर्वाद मिळवतात. भैरव हे क्षेत्रपाल मानले जातात, म्हणजे त्या भागाचे रक्षण करणारे देव. त्यांच्यावर विजय मिळवणं म्हणजे त्या क्षेत्रावर आपलं आध्यात्मिक वर्चस्व सिद्ध करणं. हे नाथ संप्रदायाच्या विस्ताराचं प्रतीक आहे, स्थानिक शक्तींना जिंकत पुढे जाणं. म्हणजे हा प्रवास फक्त सिद्धी मिळवण्याचा नाही, तर प्रभाव वाढवण्याचा पण आहे. पुढे अध्याय 6 ते 8 ते महाकाली, वीरभद्र यांच्याशी पण संघर्ष करतात आणि आशीर्वाद मिळवतात. अगदी त्रिदेव आणि इतर देवांकडून पण वरदानं घेतात. राजा पाशुपताला रामाचं दर्शन घडवतात, त्याला शिष्य बनवतात. एक पॅटर्न दिसतो इथे. संघर्ष होतो, मग विजय मिळवतात आणि मग आशीर्वाद किंवा त्यांची स्वीकृती होते. बरोबर. यातून नाथ योगी किती सामर्थ्यवान आहेत आणि देव सुद्धा त्यांचा आदर करतायत हे दाखवलं जातंय. भक्ती आणि सिद्धी यांचं मिश्रण आहे इथे. ते फक्त योगी नाहीत, तर देव आणि राजांच्या जगात हस्तक्षेप करणारी शक्ती म्हणून समोर येतात. मच्छिंद्रनाथांची ही सगळी पार्श्वभूमी तयार झाल्यावर आता आपण गोरक्षनाथांच्या जन्माकडे वळूया. 9वा अध्याय. ही कथा तर आणखीनच विलक्षण. हो ना. मच्छिंद्रनाथांनी दिलेल्या विभूतीतून म्हणजे भस्मातून जन्म व्हायचा असतो. पण एक निसंतान स्त्री असते जिला ते भस्म दिलेलं असतं. ती लोक काय म्हणतील ह्या भीतीने ते भस्म उकिरड्यावर म्हणजे गोबराच्या ढिगाऱ्यावर टाकून देते. अरे देवा. आणि 12 वर्षांनी त्यातून गोरक्षनाथ प्रकट होतात. काय सांगताय? उकिरड्यावरून? हो. आणि इथे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर गोरक्ष नावाचा अर्थ गो रक्ष म्हणजे गोबराचे रक्षण करणारा. अच्छा. आणि दुसरं म्हणजे मच्छिंद्रनाथांच्या जन्मापेक्षा गोरक्षनाथांचा जन्म किती वेगळ्या परिस्थितीत होतोय बघा. मच्छिंद्रनाथ माशातून आले, निसर्गाच्या गूढ भागातून. गोरक्षनाथ समाजाने टाकलेल्या दुर्लक्षित जागेतून आले. हे गुरु शिष्यांमधलं वेगळं नातं दाखवता सुरुवातीपासूनच. बरोबर. आणि भेटल्या गोरक्षनाथांची गुरुभक्ती. ते लगेच आपले डोळे काढून गुरुला द्यायला तयार होतात. हे समर्पण तर काय म्हणावं. ही फक्त प्रतिकात्मकता नाहीये बरं का, ही संपूर्ण शरणागती आहे. गुरुसाठी स्वतःचं सगळं, अगदी दृष्टी पण अर्पण करण्याची तयारी. इथूनच त्या गुरु-शिष्य नात्याचा पाया किती घट्ट आहे हे दिसतं. गोरक्षनाथांची ओळखच आहे तीव्र गुरुभक्ती. पण यात अजून एक ट्विस्ट आहे ना 10व्या अध्यायात. गोरक्षनाथांच्या नकळत त्यांच्या तोंडून संजीवनी मंत्र बाहेर पडतो. नकळत? हो. आणि त्याच उकिरड्यावर दुसरा बालक जन्माला येतो, कानिफनाथ. म्हणजे मंत्रशक्तीचा असाही परिणाम होऊ शकतो अनपेक्षितपणे? हो. हे मंत्राच्या सामर्थ्याबरोबरच त्याच्या वापराची जबाबदारी किती मोठी आहे याकडे पण लक्ष वेधतं. नकळत घडलेली गोष्ट, पण त्यातून नवीन जीवन तयार होतं. म्हणजे शक्तीचा वापर किती विचारपूर्वक करायला हवा हे सूचित होतं. आता कथा एका महत्वाच्या वळणावर येते. 11वा अध्याय. गोरक्षनाथ तपश्चर्येला जातात. हो, बद्रीनाथला. आणि मच्छिंद्रनाथ ते हनुमानाला दिलेल्या वचनाची पूर्तता करायला निघतात स्त्री राज्याकडे, बंगालमध्ये. तिथे काय होतं मग? तिथे ते मैनाकिनी राणीच्या मोहात अडकतात. हे मायेचं अगदी उत्तम उदाहरण आहे. माया म्हणजे भ्रम पण आणि सांसारिक आकर्षण, मोह, ज्यामुळे माणूस आपलं मूळ ध्येय विसरतो. इतके मोठे योगी असून सुद्धा मच्छिंद्रनाथ या मायेत अडकतात. अरे. तिथे त्यांना मिन्नाथ नावाचा मुलगा पण होतो. हे दाखवतं की आध्यात्मिक मार्गावरचा धोका किती मोठा असू शकतो. अगदी मोठ्या योग्यांना सुद्धा तो चुकलेला नाही. म्हणजे जे वचन पूर्ण करायला गेले त्यात स्वतःच अडकले. याच काळात इतर नाथांचे जन्म पण होतात, बरोबर? जालंधरनाथ आणि कानिफनाथ. हो. अध्याय 11-12 मध्ये ते आहे. जालंधरनाथांचा जन्म होतो यज्ञातून. हो. आणि कानिफनाथांचा जन्म ब्रह्मदेवाच्या वीर्यातून कमळाच्या पानावर होतो. काय विलक्षण जन्म आहे ते. मासा, उकिरडा, यज्ञ, कमळ. अगदी. प्रत्येकाच्या जन्मामागे एक विशिष्ट कारण, दैवी योजना दिसते. आणि परत दत्तात्रेय आणि शिव किंवा आदिनाथ यांची भूमिका दिसते. ते या नाथांना दीक्षा देतात. आता कथा वळते जालंधरनाथ, कानिफनाथ आणि गोपीचंद राजाकडे. अध्याय 13 ते 18. जालंधरनाथ गोपीचंदची आई मैनावती तिला उपदेश करतात आणि ती मुलाला गोपीचंदला सांगते दीक्षा घ्यायला. तो तयार पण होतो. पण नंतर
इथे येतो खरा संघर्ष. राजधर्म विरुद्ध वैराग्य. गोपीचंद राजा आहे, त्याला राज्य चालवायचंय. बरोबर. पत्नी आहेत, मंत्री आहेत, ते त्याला संसारात ओढतात. आणि त्यांच्या नादी लागून तो काय करतो? काय? आपल्या गुरुला जालंधरनाथांना घोड्याच्या लिदीच्या खड्ड्यात पुरून टाकतो. काय सांगताय? हे तर भयंकर आहे. गुरु अवमान म्हणतात तो हा. अगदी. पण याचे परिणाम होतात मग त्याच्या राज्यावर, जवळच्या लोकांवर. पण त्याहून महत्वाचं म्हणजे जालंधरनाथ योगी असल्यामुळे त्या खड्ड्यात जिवंत राहतात, समाधी अवस्थेत. अच्छा. मग पुढे अध्याय 15 कानिफनाथ आपल्या गुरुच्या शोधात तिथे पोहोचतात. त्यांना कसं कळतं? त्या खड्ड्यावर माशा घोंगावत असतात. त्यावरून त्यांना कळतं की आत गुरु आहेत. हे योग्यांची सूक्ष्म दृष्टी दाखवतं. आणि मग कानिफनाथ गुरुला सोडवतात. हो, पण त्याआधी गोपीचंदच्या रक्षकांची संघर्ष होतो. त्यात कानिफनाथ आपली शक्ती दाखवतात. याच दरम्यान त्यांची गोरक्षनाथांची भेट होते अध्याय 16-17 मध्ये. अच्छा, गोरक्षनाथ पण तिथे येतात. हो, दोघेही महायोगी. मग एकमेकांची शक्ती आजमावतात, चमत्काराने मिष्ठान्न वगैरे तयार करतात. गमतीशीर आहे. मग कानिफनाथ गोरक्षनाथांना सांगतात की त्यांचे गुरु जालंधरनाथ कसे अडकले आहेत. म्हणजे दोन शक्तिशाली शिष्य आपापल्या गुरुसाठी एकत्र येत आहेत. पुढे काय होतं? गोपीचंदचं काय? गोपीचंदला पश्चाताप होतो. तो क्षमा मागतो, पण नुसती क्षमा मागून भागत नाही. मग कानिफनाथ त्याला सांगतात, तू स्वतः उतर त्या लिदीच्या खड्ड्यात आणि तुझ्या हाताने तुझ्या गुरूंना बाहेर काढ. अरे बापरे. हे केवळ पश्चाताप नाहीये, हे सक्रिय प्रायश्चित्त आहे. मग गोपीचंद ते करतो. जालंधरनाथ मोठ्या मनाने त्याला क्षमा करतात आणि शेवटी गोपीचंद सगळं सोडून दीक्षा घेतो. गुरु अवमानाची शिक्षा आणि त्यातून मुक्तीचा मार्ग किती कठीण आहे हे यातून दिसतं. आता आपण परत मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांकडे येऊ. गोरक्षनाथांना कळतं की त्यांचे गुरु स्त्री राज्यात अडकले आहेत. अध्याय 19. हो, आणि कळल्याबरोबर ते तात्काळ निघतात गुरुला सोडवायला. हीच तर गुरुभक्ती. प्रवासात परत हनुमानाची भेट होते. परत? हो, आणि सुरुवातीला हनुमान त्यांना अडवतात, कारण मच्छिंद्रनाथांनीच तसं वचन दिलं होतं हनुमानाला पूर्वी. अच्छा, त्या वचनाचा इथे संबंध येतो. अगदी. पण मग श्रीरामांची मध्यस्थी होते आणि हनुमान गोरक्षनाथांना मदत करतात. परत रामायणातली पात्र आणि जुन्या घटनांचा संदर्भ येतो. म्हणजे कथेचे सगळे धागे एकमेकांना जोडलेले आहेत. शेवटी गोरक्षनाथ स्त्री राज्यात पोहोचतात. अध्याय 20. पण ते थेट जातात की काही युक्ती करतात? नाही, युक्ती करतात. नर्तक किंवा संगीतकाराचा वेश घेतात. अच्छा. कलेचा वापर करतात. राणी मैनाकिनीला, कधीकधी पद्मिनी असा पण उल्लेख आहे, प्रभावित करतात आणि राजवाड्यात प्रवेश मिळवतात. आणि मग ते मृदंग वाजवतात आणि त्यातून सांकेतिक भाषेत संदेश देतात. जाग मच्छिंदर, गोरख आया. अगदी. हा फक्त शाब्दिक संदेश नाहीये, बरोबर? अजिबात नाही. हा मायेतून, मोहातून जागे होण्याचा संदेश आहे. शिष्य आलाय गुरुला सांसारिक बंधनातून बाहेर काढायला. ही हाक आहे ती. ही गोष्ट खूपच म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आहे. सहसा गुरु शिष्याला मार्ग दाखवतो. इथे शिष्य गुरुला मायेतून बाहेर काढायला आला. बरोबर. गोरक्षनाथांची बुद्धी, त्यांचा दृढ निश्चय आणि गुरुभक्ती सगळे एकत्र दिसतं इथे. तर या पहिल्या 20 अध्यायांच्या प्रवासात आपण काय काय पाहिलं? नवनाथांचे ते विलक्षण जन्म, त्यांची कठोर साधना, सिद्धिप्राप्ती, त्यांचा वाढता प्रभाव, देव, राक्षस, राजे यांशी आलेले संबंध, आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे गुरु शिष्य परंपरा. अगदी. मच्छिंद्र गोरक्ष, जालिंदर कानिफनाथ, जालिंदर गोपीचंद, प्रत्येक नात्यात वेगळे पैलू आहेत. खरंय, या कथा फक्त आध्यात्मिक नाहीत. यात मानवी भावना आहेत, मोह आहे, संघर्ष, विश्वासघात, पश्चाताप, क्षमा, सगळं काही आहे. दैवी उत्पत्ती असूनही हे नाथ मानवी आव्हानांना सामोरे जातात. हो, शक्तीचा वापर कसा करावा, दिलेलं वचन पाळणं किती महत्वाचं, गुरुवरची निष्ठा आणि मायेवर विजय मिळवणं हे मुख्य विषय इथे येतात. आणि विशेषतः गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना मायेतून बाहेर काढण्याचा जो प्रसंग आहे तो गुरु शिष्य नात्याकडे एका वेगळ्याच नजरेतून बघायला लावतो. नक्कीच. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी हाच विचार मनात येतोय की या कथांमधून जे गुरु शिष्य नातं समोर येतं ते किती गुंतागुंतीचं आणि बहुआयामी आहे, नाही का? अगदी. कधी गुरु शिष्याला घडवतो, तर कधी शिष्य गुरुला योग्य मार्गावर आणायला मदत करतो. यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे. बरोबर. आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.